रोहित पवार अनेक मुद्दे आणि भावना मांडतात। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। ज्याप्रमाणे ते अनेक मुद्दे मांडतात त्यासाठी त्यांची अनेक लोकांना काळजी वाटते, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। दादांच्या अपघातावर जय पवारांकडून शंका उपस्थित। अजित पवारांच्या निधनाच्या 21 दिवसांनंतर जय पवारांचं स्टेटस। विमान अपघातावर सर्वच जण शंका व्यक्त करतायत, त्यामुळे चौकशी झाली पाहिजे। ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंची मागणी। अमेरिकेतील तपास यंत्रणेकडून ब्लॅक बॉक्सची तपासणी। अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। ज्यांच्याकडे जी माहिती आहे ती तपास यंत्रणांना द्यावी। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। VSR सारख्या कंपन्यांना परवानगी मिळते कशी? विमान उड्डाणापूर्वीची पडताळणी चोख पद्धतीने होणं गरजेचं आहे। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार अनिल देसाईंची प्रतिक्रिया। तर ब्लॅक बॉक्स तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचं मत। ब्लॅक बॉक्समध्ये काही सापडलं नसेल तर उच्चस्तरीय चौकशी व्हावी, संजय शिरसाट यांची मागणी। रोहित पवार जय पवार ब्लॅक बॉक्स बाबत बोलले, ते चिंतेचा विषय, इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं, अनिल देसाई यांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, निष्ठावंतांना संधी मिळावी म्हणून भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न। भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा। या क्षणी शरद पवारांचा पक्ष मवियातच आहे। शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। राऊतांचा पुनरुच्चार, तर शरद पवारांच्या भूमिकेवर मवियात चर्चा होईल, राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे एकट्याच्या जीवावर विधान परिषदेवर जाऊ शकत नाहीत म्हणून ते काँग्रेसचं लांगुलचालन करतायत। नवनाथ बन यांची टीका, सपकाळांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनी विरोध केला नाही, नवनाथ बन यांची टीका। राज्यसभेच्या जागांबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही, पण राज्यसभेचा निर्णय संख्याबळावर केला जाईल, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर शरद पवार राज्यसभेवर गेले तर आनंदच, अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी फडणवीसांनीच उत्तर द्यावं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। ACB गृहमंत्र्यांना रिपोर्ट करते, सुप्रिया सुळेंचा गृह खात्यावर निशाणा। जे लाच घेत होते त्यांना अटक झाली आहे, गृहमंत्री स्वतः लक्ष देत आहेत। मंत्रालयात अनेक जण येतात, त्याबाबत मंत्र्यांना कल्पनाही नसते, गृहमंत्रालयाचे यावर लक्ष आहे। झिरवाळांच्या PAच्या स्टिंग ऑपरेशनवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मंत्रालयातील लाच प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे, मुख्यमंत्री यावर कठोर निर्णय घेतील। झिरवाळांच्या विभागातील लाच प्रकरणावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मंत्री उदय सामंत यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंचा फोटो सामंतांच्या स्टेटसवर। फोटोखाली लिहिलेल्या कॅप्शनवरून सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर प्रतिक्रिया देणं टाळलंय। माध्यमांच्या भेटीवरच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी नकारार्थी मान हलवली आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर खासदार नरेश म्हस्केंचं ट्विट। भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि पोटशूळही उठलाय। खासदार नरेश म्हस्केंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाहीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय, राऊतांची टीका। राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीचा फोटो ट्विट करत शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला, असं ट्विट करत म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। पहिल्या दिवसापासून सर्वांच्या मनात सुनेत्रा पवारांचं नाव होतं, सह्यांची मोहीम घेण्याची गरजच लागली नाही, रोहित पवारांच्या दाव्यानंतर आनंद परांजपे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रातील लोकांनीही गुजरातमध्ये व्यवसाय सुरू करावेत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवर बोलताना गणेश नाईकांचं आवाहन। नाईकांच्या हस्ते पालघरमध्ये ग्लोबल कोकण महोत्सव आणि
सरस प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलंय। नारायण चौधरी भाजपच्या विचारांचा त्याग करून सेक्युलर फंडमध्ये आलेत। सपकाळांकडून चौधरींचं स्वागत, तर जो फुटून जातो तो भाजपचा असूच शकत नाही, शेलारांची प्रतिक्रिया। काँग्रेसने कुठेही तडजोड केली नाही। भिवंडीत काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटसाठी जोपर्यंत भाजप सोडत नाही तोपर्यंत चर्चा न करण्याचीच भूमिका होती, हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। काँग्रेसशी देणं घेणं नाही, आम्हाला चंद्रपूरचा विकास करायचा आहे, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर कोण कुणासोबत गेलं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मंत्रालयात स्टिंग ऑपरेशन करणारे मेडिकलचे मालक निर्मल शर्मा पहिल्यांदाच TV9 मराठीवर। निर्मल शर्मांकडून झिरवाळांच्या कार्यालयात राजू ढेरिंगे आणि रामदास गाडे यांचं स्टिंग ऑपरेशन। सना मलिकांनी फोन करूनही रामदास गाडेंनी लाच मागितल्याची शर्मांची माहिती। निवडणुकीच्या तोंडावर जाहीर होणाऱ्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी। राज्य तोट्यात असताना मोफत योजनांचं वितरण सुरू, सर्व राजकीय पक्षांनी त्याच्या विचारसरणीचा पुनर्विचार करण्याची गरज। तमिळनाडू वीज वितरण महामंडळ विरुद्ध केंद्र सरकार खटल्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नाचवल्या नृत्यांगना। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज कोल्हापूरच्या वडणगे गावातील प्रकार यात्रेच्या निमित्तानं आयोजित केला होता नृत्याचा कार्यक्रम। कार्यक्रमासाठी शिवरायांचा पुतळा झाकल्यानं नागरिकांचा संताप। भंडारातील खोकरला गावात विनापरवानगी शिवरायांची मूर्ती स्थापन केल्यानं 5 तरुणांवर गुन्हा दाखल। स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकरांकडून मूर्तीची पूजा, माझ्यावरही गुन्हा दाखल करा, नरेंद्र भोंडेकरांची भूमिका। मालेगाव मनपा प्रशासनाच्या भूमिकेविरोधात भाजपचं निषेध आंदोलन। शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक दिवशी पालिकेचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप। सुशोभीकरण पुष्पहार अर्पण न केल्यानं पालिकेविरोधात भाजप संतप्त। सपकाळ घाणेरड्या राजकारणाच्या स्तरावर उतरलेत। महाराष्ट्रातली जनता या वक्तव्यावर नाराज आहे। सपकाळांचं वक्तव्य काँग्रेसचं दुर्दैव। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंची हर्षवर्धन सपकाळांवर टीका। अरुण जेटली म्हणायचे, मीडियानं दाखवणं बंद करा, लोक बोलणं बंद करतील। टिपू सुलतानवरील प्रश्नावर सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा। शिवरायांचा आदर्श घेऊन टिपू सुलताननं काम करायचं ठरवलं असावं। ब्रिटिशांना कुणी कुणी मदत केली हे देखील पाहण्याची गरज आहे। खासदार शाहू छत्रपतींचं वक्तव्य, तर शिवरायांच्या जयंतीला टिपू सुलतानबाबत भाष्य करणार नाही, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून राजकारण तापलं। तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना। शिवनेरी किल्ल्यावर पहाटे चेंगराचेंगरी झाली अशी चर्चा, मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांचं चेंगराचेंगरी झाली नसल्याचं स्पष्टीकरण। रात्री 5 गट एकत्र आल्याने थोडीशी चेंगराचेंगरी झाली, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। शिवजयंती निमित्तानं दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात सुशोभीकरणाच्या कामांचा शुभारंभ। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ संपन्न। काका पुतण्याची एकत्र येत कार्यक्रमाला हजेरी। किल्ले शिवनेरीचा विकास अजित पवारांनी केलाय। माजी आमदार अतुल बेनके यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिलाय। अजितदादा इथल्या दगड आणि बुरुजा जिवंत आहेत, अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात संशयास्पद कार सापडली आहे। कारमधील दोघांपैकी एकाची ओळख पटली आहे। कारमधील मुदस्सर नावाचा व्यक्ती पुलवामाचा रहिवासी असल्याचं कळतंय। मुदस्सरनं NIA अधिकारी असल्याचा दावा करणारं ओळखपत्र सोबत बाळगलं होतं। तेजस ठाकरेंना HN रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज। आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज। इन्फेक्शन झाल्यामुळे तेजस ठाकरेंची तब्येत बिघडली होती। माझ्या नादी लागू नका, गमावण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, यांच्या पापाचा घडा भरलाय। मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा।
विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी शिवतीर्थवर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राज ठाकरेंच्या भेटीला। पुण्यातील जगदाळे कुटुंबाने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून भेट। संतोष जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू। पालघरच्या तलासरीमधील संभा ग्रामपंचायतीमध्ये राडा, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीनंतर धक्काबुक्कीचाही प्रकार, ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्हीत घटना कैद। भिवंडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहोत, नारायण चौधरींनी भाजप सोडली, आमच्या इथे त्यांचा सन्मान होईल, बाळ्यामामा म्हात्रे यांची प्रतिक्रिया। 20 तारखेनंतर भाजपचे किती नगरसेवक काँग्रेसमध्ये येतील ते स्पष्ट होईल, बाळ्यामामा म्हात्रेंकडून स्पष्ट। नालासोपारात रेल्वे प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गर्दीच्या वेळी प्रवाशांना रांगेतून लोकलमध्ये सोडलं जाणार, रेल्वे पोलीस रांग लावण्यासाठी प्लॅटफॉर्मवर तैनात असणार, प्लॅटफॉर्मवर पिवळ्या हिरव्या रंगाने निशाणी मारण्यात येणार। उद्योगपती अनिल अंबानी यांचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र, कोर्टाची पूर्वपरवानगी न घेता भारत सोडणार नाही, अनिल अंबानींनी कोर्टाला दिलं आश्वासन, सीबीआय ईडी तपासात पूर्ण सहकार्य करू, अनिल अंबानींची माहिती। मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू, पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू, मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार, नोंदणी महानिरीक्षकांकडे 3 मार्चला अंतिम सुनावणी। नंदुरबार जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना जाहीर, 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचं काम सुरू होणार, 4 मे रोजी अंतिम घोषणा होणार। ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग, ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू। भाजपा नगरसेविका प्रीती सातम मुंबई मनपा अधिकाऱ्यांवर संतापल्या, मनपाचे रस्ते कामगार अधिकारी सलीम यांच्यावर गंभीर आरोप, सलीम यांच्यावर महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप। जळगावच्या चोपडामध्ये विनादंड सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेला मुदतवाढ दिल्यानं भाजप नगरसेवकांची हरकत, आधीच 5 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ। सहलीवर असलेले धाराशिवमधील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य कर्नाटकमधील बीच आणि जंगल सफारीचा सदस्यांकडून आनंद, निवडणूक निकालापासून सुरक्षेसाठी भाजपकडून सर्व सदस्य सहलीवर। नाशिकमध्येही शिवजयंतीचा उत्साह, महापौर हिमगौरी आडके यांची शहरातील शिवजयंतीच्या विविध कार्यक्रमांना भेट। राजगड तालुका परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र आणत राजगड विकास परिषद सामाजिक संघटनेची स्थापना, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधत व्यापक सामाजिक चळवळ उभारण्याचा निर्णय। मुंबईच्या गोरेगावमधील स्वराज्य हाईट्समध्ये शिवजयंतीचा सोहळा, स्थानिक रहिवाशांची सोहळ्याला उपस्थिती। सातारा शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी, शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मेगा रॅलीत पालकमंत्री रक्षा खडसेंसह मंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांचाही सहभाग। जळगावच्या भुसावळमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी, भुसावळ स्थानकाशेजारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याला आकर्षक फुलांची सजावट, शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवभक्त दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी, घोषणांचा निनाद आणि भव्य आतषबाजीनं परिसर दणाणला, मोठ्या संख्येनं शिवभक्तांची उपस्थिती। वाशिम शहरात शिवजयंतीच्या निमित्तानं साकारली आकर्षक शिवसृष्टी, शिवसृष्टीत स्वराज्यासाठी लढणाऱ्या आणि प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांची सचित्र माहिती। रत्नागिरीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं शिवप्रेमींची पदयात्रा, मारुती मंदिर ते जयस्तंभ अशी पदयात्रा, पदयात्रेत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग। साताऱ्यातील वाढे येथे शिवजयंती निमित्त शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचं प्रदर्शन, शिवशाही प्रतिष्ठानकडून शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांनी शस्त्र प्रदर्शनाला भेटी दिल्या।
नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत शिवजयंती साजरी। शिवजयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। सोलापुरातील मराठा वस्ती परिसरातील मंडळाचा महाराजांच्या जयंतीनिमित्त नवा आदर्श। मागील 7 वर्षांपासून साजरी होते डीजे मुक्त शिवजयंती। डीजेचा खर्च टाळत परिसरातील महिलांना साडी चोळी भेट देण्यात येते। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवजयंती सोहळा साजरा। तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सिंहासन पूजन करत शिवजयंती साजरी। मोठ्या संख्येने शिवभक्त आणि भाविक उपस्थित। सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध चित्रकार नितीन खिलारे यांच्याकडून शिवरायांना अनोखं अभिवादन। शिवरायांच्या मोहिमेतील विजयानंतरच्या क्षणाचे 5x8 फुटाचे चित्र साकारलंय। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौडमध्ये मल्लिकार्जुन भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेदरम्यान कुस्तीच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाहण्यात आली श्रद्धांजली। लोणावळा शहरानं पर्यावरण संवर्धनात ठसा उमटवत राज्यस्तरीय मानाचा बहुमान पटकावलाय। माझी वसुंधरा अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लोणावळा नगर परिषदेचा राज्यात 3रा क्रमांक आलाय। बनगाव पाणी पुरवठा योजना ठप्प। 36 गावांवर पाणी टंचाई। 1,61,53,000 रुपयांचा या योजनेचं वीज बिल थकीत। वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची पाण्यासाठी पायपीट। भंडाऱ्यातील सीतासावंगीमध्ये खाण कामगारांचं 3 दिवसांपासून उपोषण सुरूच। खाण प्रशासनाकडून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष। उपोषणाला माजी खासदार सुनील मेढेंनी भेट दिली। कामगारांच्या उपोषणाला समर्थन देण्यात आलंय। मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ते धामणगाव रस्त्याची दुरवस्था। वाहनधारकांची तारेवरची कसरत सुरू। रस्ता तातडीनं करण्याची ग्रामस्थांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते साखरा रस्त्याची दुरुस्ती करण्यावरून नागरिक आक्रमक। रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन करू। नागरिकांचा बांधकाम विभागाला इशारा। मागील 20 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती झाली नाहीये।